धुळ्याच्या धनुद परिसरात महावितरणच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। अनियमित वीज पुरवठा केला जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। पिकांना पाणी देण्यासाठी 8 तासही वीज मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले। गोंदियातील सालेकसा 10 लघुसिंचनाचे प्रकल्प रखडले। 15 वर्षांपूर्वी 600 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला होता, मात्र आतापर्यंत फक्त 162 कोटी रुपये खर्च झालेत। त्यानंतर विविध कारणांनी विकास कामं बंद पडली आहेत। गोंदिया जिल्ह्यातील धान खरेदी केंद्रावर 22,80,000 क्विंटल धान खरेदी झाली, मात्र शेतकऱ्यांचे गेल्या 1.5 महिन्यांपासून 316 कोटी रुपयांचे चुकारे थकीत आहेत। त्यामुळे 45,000 शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे। पुण्यात रब्बी पिकांना पाणी टंचाईचा फटका बसतोय। राज्यातील अनेक धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा आहे, तर शेतीला पाणी सोडण्यावरून अधिकाऱ्यांमध्येही संभ्रम आहे। त्यामुळे हरभरा, गहू, ज्वारी, मका यासारख्या पिकांना पाणी कमी पडण्याची शक्यता आहे। वाशिम जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी रब्बीच्या हंगामात पारंपरिक पिकांच्या जागी मोहरी पिकाच्या पेरणीला पसंती दिली आहे। बाजारात मिळत असलेल्या हमीभावामुळे यावर्षी वाशिम जिल्ह्यात 476 हेक्टरवर मोहरीची पेरणी झाली आहे।